सुप्रभात मंडळींनो. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप आणि त्याच्या आता शेवटच्या भागाकडे आपण येत आहोत हळूहळू. मागच्या भागात आपण बघितलं की त्यांच्या अंदमानामध्ये जे पूर्वीचे पर्यवेक्षक होते त्यांना मुद्दाम येरवड्याला आणलं होतं त्यांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी, त्यांच्याकडनं त्यांच्याबद्दलची माहिती काढून घेण्यासाठी, आणि त्यांच्याशी त्यांची अनेकदा चर्चा होत असे त्याबद्दल त्यांनी मागच्या आठवड्यात सांगितलं. आता बघूया पुढे काय होतं. तर वारंवार अशा चर्चा आमच्या रंगत असत. मागेही अंदमानात होतो तेव्हापासून मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी झालेल्या होत्या. त्याची हीच उत्तरं आम्ही दिली होती, परंतु त्यातून काही निष्पन्न झालेलं नव्हतं. त्यामुळे या चर्चेतूनही काही निष्पन्न होईल अशी मी आशा धरली नव्हती. एका बाजूस सुटण्याचा शक्यतो प्रयत्न करीत होतो, दुसऱ्या बाजूस सुटणे अशक्य असे गृहीत धरून कारागृहामध्ये सहन करीत राहूनच जी काही इतर देशसेवा करता येईल ती करीत होतो. परंतु एकदा मी आजारी पडून नेहमीच्या पोटदुखीच्या आणि अपचनाच्या विकाराने रुग्णालयात गेलो असता मला एका विश्वासू अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आलं की तुम्हास 1-2 दिवसातच मुंबईचे गव्हर्नर दोघा-तिघा मोठ्या अधिकाऱ्यांसह भेटावयास येणार आहेत. मागे अंदमानात हिंदुस्तान सरकारचे गृहमंत्री इत्यादी अधिकारी येऊन जात असत आणि माझ्याशी त्यांची राजकारणाचीही चर्चा होत असे. परंतु सुटकेचा प्रश्न अशा भेटींनी कधीही समाधानकारक रीतीने सुटला नव्हता. तीच गत याही भेटीची होईल असं मी गृहीत धरून चाललो होतो. परंतु ज्या प्रकारची सुटका व्हावी म्हणून मागेही सरकारला अनेक वेळा कळवलं होतं, त्याच प्रकारच्या काय त्या अटी मान्य करण्याची माझी सिद्धता आहे असं मी सांगितले असताही यावेळी मागच्या अनेक प्रसंगी ह्या मान्यतेविषयी दाखवल्या गेलेल्या असमाधानाप्रमाणे असमाधान व्यक्त न होता गव्हर्नर महाशयांनी एकंदरीत समाधानच व्यक्त केले. नंतर राजकारणविषयक चर्चाही झाली. त्यात मी पूर्वी अनेक वेळी लेखी आणि तोंडी कळवलेल्या मताचीच पुनरुक्ती करून सांगितलं की जेव्हा कोणत्याही प्रकारे किंवा वैध मार्गाने आमच्या राष्ट्राच्या राजकीय आकांक्षा पूर्ण होण्याचा संभव उरलेला आढळेना, तेव्हा क्रांतिकारक मार्गाच्या आड आणि भीषण रानातून वाट काढीत जाणं आम्हास भाग पडलं. परंतु जर सध्या दिलेल्या सुधारणांच्या उपयोगातून पुढील सुधारणांची प्राप्ती आणि तिथून त्या पुढील प्रगतीची शक्यता असा वैध विकास शक्य होत असला तर अर्थातच आम्ही मोठ्या आनंदाने आमच्या क्रांतिकारक चळवळीही ज्या तत्वावरच उभारलेल्या होत्या त्या प्रतियोगी तत्वाप्रमाणे शांत आणि वैध मार्गानेच अवलंब करू आणि सुधारणांचा प्रतियोगी पद्धतीनेच राष्ट्रहितास पोषक असा शक्यतो उपयोग करून घेऊ. परंतु आमच्या या वचनावर अवलंबून राहता येईल याविषयी सरकार पूर्वीप्रमाणेच जर साशंक असेल तर काही अवधीपर्यंत राजकारणात प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कामगारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही, परंतु बाहेर राजकारणाव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाङ्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती युद्ध चालू आहे तोपर्यंत प्रत्यक्ष रणात उतरू नये. धरीन मी शस्त्र कदनसमयी या निज करी अशी यदुकुलवीराप्रमाणे प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर सोडण्यात येतच असतात आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानित नाहीत, तर उलट तसं करणं हेच तात्कालीन कर्तव्य समजतात. असा विचार करून आम्ही अंदमानात पूर्वी जेव्हा राजक्षमेने शेकडो क्रांतिकारक सुटाव्याची वेळ आली तेव्हा त्यास वरील अटीस लेखी मान्यता द्या म्हणून अभिप्राय दिला आणि या अटींवर सही करूनच ते शेकडो राज्यक्रांतिकारक सुटलेले होते. तेव्हा या अटीविषयी काही महत्त्वाची अडचण नव्हती. याच अटीवर पूर्वी आम्हास सोडण्यात आले नाही. याचं कारण त्या अटीबरोबरच भूतकाली आमच्या क्रांतिकारक चळवळी कशा झाल्या, त्यात कोण होतं, किती सिद्धता असे इत्यादी माहितीही दिली जावी असा संकेत करण्यात येईल. परंतु भूतकालाविषयी ब्रही विचारला जाऊ नये, सांगितला जाऊ नये.
भूतकालाच्या घटना ज्या एकदा मोहोरबंद झाल्या ते झाल्या. पुढचे काय ते बोला, हे आमचे निर्वाणीचे वचन आम्ही निक्षून उद्गारल्यानंतरही यावेळी गव्हर्नर महाशयांनी सुटकेची चर्चा बंद केली नाही. शेवटी केवळ प्रस्तुत राजकारण काही निश्चित अवधीपर्यंत आम्हास निषिद्ध असावं या आणि स्थलबद्धतेच्या अटीवर आपली सुटका करण्याचा मी शक्य तितका प्रयत्न करीन आणि नवीन येणाऱ्या गव्हर्नरापुढे सर लेस्ली विल्सन यांच्यापुढे तो विषय मांडीन असं आश्वासन देऊन गव्हर्नर सर जॉर्ज लॉयल आणि त्यांचे मंत्रिमंडळातील इतर अधिकारी निघून गेले. त्यांनी आम्हाविषयी अत्यंत आदरयुक्त उद्गार संभाषणात मधून काढले होते. आमच्या कारागारीय पर्यवेक्षकांनीही आम्हा सोडण्याविषयी त्यास प्रबळ अनुरोध केला होता. ही चर्चा झाल्यानंतर पुन्हा पुष्कळ दिवस लोटले. आम्हास वाटले की मागच्याप्रमाणे बोलाचालीप्रमाणे ही चर्चाही पोकळ वायूत विलीन झाली. आम्ही आपल्या नेहमीच्या निश्चयाप्रमाणे आपली कारागारीय कर्तव्ये यथावत चालवू लागलो. मागे सांगितलंच आहे की तेथील राजबंदीवानात जे अनेक नवागत राजकारणात असहयोगाच्या चळवळीच्या धांदलीत अलीकडेच प्रविशलेले बंदिवान होते, त्यास ऐतिहासिक राजक्रांतीच्या आणि राजकीय उलाढाल्यांच्या मर्मांची मुळीच माहिती नव्हती. पण त्यात कित्येक अत्यंत प्रामाणिक आणि देशभक्तीनेच उत्स्फूर्त झालेले तरुण असत. त्यास मागील राज्यक्रांतीचा इतिहास कळावा म्हणून आम्ही एक व्याख्यानमाला सुरू केली होती. एकदा सर्व हिंदू मुसलमान राजबंदी एकत्र करून एकीची खरी व्याख्या आणि स्वतंत्र हिंदुस्थानची घटना यांची चर्चा करवली होती. त्या मुसलमानात काही नावाजलेले पुढारी होते आणि त्याच समयी गांधीजीही शेजारच्याच भिंतीआड राहत असल्याने त्यांची मते त्यांच्याकडे जाणारे येणारे लोक इकडे कळवीत. आम्ही त्यांच्या त्या असहयोगी मताचा आणि खिलाफतीच्या घातक अंतरंगाचा सारखा निषेध चालविला होता. याच व्याख्यानमालेतील त्या दिवशीचे माझे व्याख्यान मदनलाल धिंगराच्या चरित्रावर होते. अभिनव भारतीय बहुतेक फाशी गेलेल्या आणि मेलेल्या तरुणांची चरित्रे तिथे सांगितली गेली होती. नवागत राजबंदीवानांचा त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस परमावधीला पोचत चालला होता. मदनलालच्या प्रकरणाची माहिती ऐकण्यास जवळजवळ 50 ते 55 बंदिवान त्या खोलीत आणि ओट्यावर एकत्र बसले होते. बाजूला अधिकारी येतात की काय ते पाहण्यासाठी नेहमीप्रमाणेच पहारे होते. मदनलालच्या साहसाच्या वर्णनाच्या अक्षरोअक्षरी त्या राजबंदीवानांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. इतक्यात पाऱ्यावरच्या मित्रांनी धावत येऊन फाटक वाजले, कोणीतरी येत आहे असं कळवलं. दिसता दिसता मंडळी होती की नव्हतीशी फाकून गेली. आपापल्या चाळीशी आणि कोठड्यात जाऊन ते बसतात न बसतात तोच एका सार्जंटनं मला बोलवलं. मुख्य कार्यालयात नेलं. पर्यवेक्षकाबरोबर सुटकेची पुन्हा चर्चा चालली. आम्ही विचारलं, अशा नुसत्या चर्चा करून मी थकलो, काही सुटकेची वरची आज्ञा असेल तर त्याचा उपयोग. ते म्हणाले, होय, तुमच्या सुटकेविषयी सरकारने या चर्चेत तुम्ही सांगितलेल्या अटी घालण्याचं ठरवलं आहे. आम्ही म्हटले, पण ह्याच अटी आम्ही आज 7-8 वर्षे आम्हास मान्य आहेत म्हणून सांगत आहोत, मग हा घोळ का? त्यांनी लगेच कागद काढून अटींचा लेखाखरडा केला आणि सोबत सरकारकडून लिहून आलेले एक कथन आमच्या पुढे केले. आम्ही वाचले. लेटर्स फ्रॉम अंदमान या पुस्तकात प्रसिद्ध झालेले सन 1920चे आमचे पत्र आहे. त्या पत्राचा उल्लेख करून आम्ही सांगितले की त्याप्रमाणे कथन करावयास आम्ही सिद्ध आहोत. परंतु यावरून लिहून आलेल्या कथनात त्या आमच्या कथनाशी जुळण्यासारखा फेरफार केला पाहिजे. आम्हास तुम्ही कसे ते लिहा म्हणून सांगण्यात आले. परंतु अगदी अवश्य तितकेच 4-2 शब्द घालावेत की ज्या योगे इतका अशक्य वाटणारा योगायोग असा जमत आला असताही तो हातातून निसटून जाऊ नये, अशी पर्यवेक्षकाने सहानुभूतीपूर्वक इच्छा दर्शवली. आम्ही कथन लिहिले, म्हणजे स्टेटमेंट. त्यात योजलेले मुख्य शब्द काय अर्थी योजले ते स्पष्ट करण्यासाठी 1-2 उपवाक्यही घातली होती. पर्यवेक्षकांनी ते कथन फार लांब होते म्हणून पुन्हा काटछाट केली. आम्ही कथनात जे शब्द योजले त्यांचा अर्थ वर उल्लेखलेल्या अंदमानातून पाठविलेल्या 1920च्या पत्रात केलेला आहे. तसाच मानला जाईल हे अभिवचन पर्यवेक्षकांनी दिल्यावरून आम्ही ती उपवाक्ये गाळली आणि ते कथन वर धाडण्यात आले. आम्ही परत कोठडीत येऊन पोचलो. आता मात्र बहुधा सुटका होणार म्हणून रंग दिसू लागला. राजबंदीवान आणि इतर सर्व आनंदात मग्न झाले.
पण मी पुन्हा पुन्हा स्वतःला आणि त्यांना बजावी. बहुधा सुटका होणार. अगदी निश्चितपणे त्यावर अवलंबू नका. माझ्या आयुष्यात इतक्या फसगती झाल्या आहेत की विचारता सोय नाही. ती माझी जन्मठेपीच्या शिक्षेची कारागृहातील शेवटची रात्र होती. परंतु ती शेवटची रात्र होती हे आता निश्चित करता येत आहे. त्या रात्री ती शेवटची आहे असं निश्चित करता येत नव्हतं. जर ही रात्र कारागृहातील माझी शेवटचीच, निदान जन्मठेपीच्या या शिक्षेची शेवटचीच रात्र असेल तर आहा, उद्या यावेळेस ज्या झोपेवर वॉर्डरचा पहारा नाही अशी स्वच्छंद झोप मला खिडक्या मोकळ्या टाकलेल्या अशा कोण्यातरी चांदण्या अंतरलेल्या खोलीत लागलेली असणार. पण ही शेवटची रात्र नसेल तर नसो, निदान ह्या जीवनाची जी शेवटची रात्र होणारी आहे ती तरी या बंदीशाळेची शेवटची रात्र होणारी आहेच ना. त्या रात्री भयंकर थंडी पडली होती. जानेवारी महिना असूनही पावसाची जोराची सर आली. आमची अंथरुणे आम्हास पुरत नसत. 2 चवाळी येरवड्याच्या थंडीस पुरेनात. 2 चढ्या, 2 कुडते हे एकावर एक घातले तरी थंडी लागे, पण कपडा असा कधी अधिक उरलेलाच नाही. इतक्यात ती पावसाची सर मागच्या भिंतीच्या खिडकीतून सारखे फवारे आत उडता उडता खोलीत निजणे अशक्य झाले. कपडे भिजले तेव्हा एका कोपऱ्यात अंग शक्य तितके आकुंचन करून आणि मी अर्धी ओली वस्त्रे लपेटून दबून बसलो. तशाच थंडीत काही गुंगी घेत घेत सकाळ झाली. बंदीगृहात अशा कोपऱ्यात बसून निजणाऱ्या रात्री कित्येक काढल्या होत्या. ही शेवटची रात्र ठरली म्हणून तिची स्पष्ट आठवण झाली. सकाळी नेहमीप्रमाणे कार्यक्रम चालला. मागे मदनलाल धिंगरांच्या चरित्राचे जे व्याख्यान अर्धेच सोडले होते ते पुरे करण्यासाठी नुसत्या उभ्या उभ्याच 10-5 राजबंदीवानास तो उत्तरार्ध सांगत होतो. कारण त्या दिवशी सर्वांची सभा भरवून व्याख्यान देण्यास संधी सापडली नाही. तोच कार्यालयातून पर्यवेक्षकांचे बोलावणे आले. त्याबरोबरच तेथील कोण्या विश्वासू अधिकाऱ्यांचा संदेशही आला की तुम्ही सुटलात. माझ्या सहकारी, सहकष्टभोगी आणि सहचर असणाऱ्या त्या मित्रांच्या, ज्यांच्या संगतीत अंदमानातील कष्टमय अशी वर्षे काढली, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. पण आमच्या नेत्रात आणि मनात त्या मित्रास बंदीगृहातच सोडून आपण सुटतो की काय याची भीती थरथरू लागली. त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं. ते गळ्यात पडले. 60-60 वर्षांचे ते शीख बंधू. बाबूजी आइये, बाबूजी हमको भूलना नहीं म्हणून प्रेमळ आदराने आम्हास मिठ्या मारू लागले. आपण आमच्या आधी 7-7 वर्ष काळेपाणी शोषित होता. मग आधी सुटलात तर काय झालं? आपली सुटका तीच आमची. तुमच्या सुटकेत आमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाच आहे. निदान आपल्या प्रियतम मातृभूमीच्या सुटकेचा मार्ग तरी काही अंशी मोकळा आहेच आहे. आम्ही म्हटलं, पुढे ईश्वर काय शक्ती देईल ते खरं. पण बंधूंनो, एका गोष्टीची साक्ष मात्र आपण द्यालच की या बंदिवानातील यातनांच्या जबड्यात भरडत राहून मी जी 12 वर्ष काढली त्यातील या शेवटच्या क्षणीही तुमच्याशी त्याच ध्येयाच्या समर्थनार्थ, त्याच ध्येयाच्या प्राप्तीसाठी झुंजत पडलेल्या. माझ्या ओठांवर ही भयंकर शिक्षा लागली तेव्हा तो जयघोष नाचत होता. तोच जयघोष ती शिक्षा आपल्या सर्व भयास आणि यातनास माझा बळी देत आहे. असं देत असतानाच आज थकून स्वतःच निश्चेष्ट पडत असतानाही माझ्या तुमच्या ओठावर निनादत आहे, बोला स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. आम्ही सगळ्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचे जय जयकार केले आणि एकमेकांचा निरोप घेतला. मंडळी, येथे आपलं आजचं वाचन संपलं आहे. उद्या आपण आता ह्याचा पुढचा भाग बघूया. तोपर्यंत बाय बाय.